श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 9 फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. तर पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या त्याचबरोबर दर्श अमावस्या अशा 2 नावांनी संबोधलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. त्यामुळेच पहा, जी मौनी अमावस्या आहे तर ती या अमावस्येला मौन धारण केले जाते. ऋषीमुनी जे आहेत तर ते या दिवशी जे मौन आहे तर ते धारण करत असतात आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला मौन धारण करणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला घरामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा इतर कुठेही गेल्याच्या नंतर अपशब्द वापर करायचा नाही किंवा कुणाचा अपमान होईल असे शब्द देखील आपल्याला उच्चारायचे नाही. कुणी आपल्या संग भांडायला आलं तरीसुद्धा आपल्याला शांतताच ठेवायची आहे. आपल्याला त्याच्याशी भांडण करायचं नाही. असं जरी आपण केलं तरीसुद्धा आपल्याला या मौनी अमावस्येचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. त्याचबरोबर या अमावस्येला आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजात अशी ही एक वस्तू म्हणजे असा हा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे, नजरदोष, करणीबाधा, इडापिडा या सर्व दूर होऊन जातील. आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल, आजारपण नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची खूप सारी प्रगती होईल. त्यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय मुख्य दरवाजावरती करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जर आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतील, ही भांडणं नवरा बायकोमधील असतील किंवा सासू सुनामधील असतील किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये देखील भांडणं होत असतील, मतभेद होत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून ही भांडणं जी आहेत तर ती अगदी दुश्मनीमध्ये बदलत असतात, तर आपल्याला आवर्जून हा एक उपाय करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये सर्वजण खूप कष्ट मेहनत करत आहेत, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. आलेला पैसा हा लगेचच कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर निघून जातो. पैसा हा घरामध्ये टिकत नाही. कोणतेच महत्त्वाचे काम आपल्या हाती घेतलेले होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे जास्त वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर लहान मुलं जे आहेत, मोठी मुलं आहेत तर ती खूप सारी किरकिर करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, घरामध्ये खूप शिकलेली मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, त्यांचं लग्न जमत नाही आहे, त्यांचे योग जुळून येत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरीही प्राप्त होत नाही. तेव्हा आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी, सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होऊन जातील. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शुक्रवारी म्हणजे उद्या सकाळी उठल्या उठल्या लगेचच करायचा आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि आपल्या घरातील केर कचरा काढतो, घरामध्ये झाडू मारतो आणि त्याचवेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हे केर कचरा काढत असताना, झाडू मारत असताना तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराचा जो शेवटचा दरवाजा आहे म्हणजे शेवटची जी रूम आहे तिथून झाडत झाडत आपल्याला मुख्य दरवाजापर्यंत झाडून घेऊन यायचा. झाडून मुख्य दरवाजापर्यंत आणल्यानंतर तो कचरा डस्टपॅनमध्ये भरायचा आहे आणि लगेचच घराच्या बाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. परंतु बघा, आपण जेव्हा सर्व कचरा भरतो त्यावेळेस सर्वच धूळ जी आहे तर ती सुपलीमध्ये येत नाही. खाली जो असते थोडीशी धूळ ती शिल्लक राहत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी धूळ आहे तर ती आपल्याला आपल्या हाताने एखादा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदामध्ये भरून घ्यायची आहे.
आणि ही पुडी बांधल्यानंतर त्या कचऱ्याची जी थोडीशी जी धूळ आहे तिची पुडी बांधल्यानंतर ही पुडी घेऊन आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडात. आता बघा, पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला तिथे थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्या त्या खड्ड्यामध्ये ही पुडी जी आहे कचऱ्याची ती पुरून टाकायची आहे. ही पुडी तिथे आपण पुरल्यानंतर आपल्या असं बोलायचं आहे की माझ्या घरातील जी इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, दरिद्री आहे, तर ती सर्व काही इथेच राहू दे, माझ्यासोबत परत येऊ देऊ नको आणि येऊ नको. आता पहा, ती पुडी तिथे पुरल्यानंतर तुम्ही घरी माघारी येताना आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नाही. जर का आपण असं केलं, मागे वळून जर पाहिलं, तर ती जी नकारात्मकता आहे, जी वाईट शक्ती आहे, ती परत आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये येतं. त्यामुळे ही इडापिडा जी आहे तर ती आपल्याला तिथे सोडून द्यायची आहे, आपल्या घरात आपल्याला परत घेऊन यायची. आणि हा एकदम छोटासा जो उपाय आहे तर तो आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर पहा, प्रत्येकाच्याच घराशेजारी किंवा घराजवळ पिंपळाचं झाड असतं असं अजिबात नाही. तर मग त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी आपल्या घराच्या जवळच एखादी मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी थोडासा खड्डा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही अशी ही एक पुडी तुम्ही पुरून देऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे परत आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. आणि बघा, जर तुमच्या आसपास अशी काही मोकळी जागा नाही, तुम्हाला शक्य नाही, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात आणि तुम्हाला अशा काही गोष्टी करणं शक्य नाही, तर मग तुम्ही काय करायचं आहे, घराच्या बाहेर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ही पुडी जी आहे तर ती जाळून टाकायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जे अडचणी आहेत, संकट आहे, दारिद्र्य आहे, आजारपण आहे, जी इडापिडा आहे, तर ती सर्व नष्ट होऊन जाते. आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. आणि बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, घरी आल्याच्या नंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराची सफाई करायला घ्यायची आहे. आणि सफाई करताना पहा, त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं लिंबू, हळद आणि मीठ, खडे मीठ आपल्याला टाकून घराची फरशी ही पुसायची आहे. अमावास्या हा दिवस घरातील नकारात्मकता काढण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये काही जाळी जळमटं असतील ते सुद्धा आपल्याला साफ करायचे आहेत. मुख्य दरवाजा आपल्याला साफ करायचा आहे. आपल्या घराचा उंबरठा आहे तो सुद्धा आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे. शुक्रवार आहे, माता लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी घरामध्ये येत असते, त्यामुळे घरामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची. आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर पहा, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हळद आणि चंदन याने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. आणि चंदन नसेल तर आपण नुसतं हळदीने सुद्धा काढलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता देखील करायची आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.